राधे राधे, रामकृष्ण हरी सगळ्यांना, मुली मुलांना, माता बहिणींना. बघा, मी एक फुलांचं तुम्हाला कहाणी सांगते. फुलांची कहाणी. बघा, आपल्याकडे जागा असू द्या किंवा नसू द्या, आपल्याकडे जागा असू द्या किंवा नसू द्या, तर हे बघा, आजकाल आपण फुलं घेतात ना, असं 100 रुपयाला, 50 रुपयाला, 20 रुपयाला, 30 रुपयाला. तर तिथं बघा, त्यांनाच म्हणायचं, आम्हाला नाही का रंगी बेरंगी आम्हाला फुलं लावायचे, तर त्याचं आम्हाला बी द्या म्हणायचं त्यांना. आणि ते बी आणायचं. बघा, ते भेटतंय आपल्या 100 रुपयाला पाकिट, एवढं 100 रुपयाला पाकिट भेटतंय. अहो, ते आपल्याला जागा पण नसली ना, आपल्याला जागा पण नसू द्या, आपण जर नाही का आपलं थोडीशी अशी सांद असती ना भीतीच्या कडीला ये, आणि त्याच्यापासून काय आपल्याला टेन्शन पण नाही. भीतीच्या कडीला असलं तरी काही झाड, ते फुलाचे झाड कमजोर असते तर असले काय रंगी बेरंगी फुलं असतात रे बाबा. असं 4-5 नमुन्याचे फुलं असतात. बघा, गुलाब असतंय, झालं ते पांढरा गुलाब, पिवळा गुलाब, लाल गुलाब आणि नारंगी गुलाब, असे 5 कलरचे असतात ते फुलं. आणि त्याच्यातून अजून मग हे दुसरे काय हो, दुसरं म्हणलं तर बरं जाऊ दे, ते काय मला यादी आहे नाही एवढ्या घाईमध्ये. घाईच मी येडव टाकाली, आपल्याला येडव टाकायला नाही आहे म्हणून. बघा, असं 100 रुपयापर्यंत ते पाकिट आहे. ते आणून आपल्याकडे जागा पण नाही ना, कडी कोपऱ्याने पण लावलं ना, अहो एवढं काय भारी दिसतंय हो, खरंच हो. मी बघितले बघा, एका बाईच्या दरवाजात मी चालले होते अशीच, तर मी म्हणलं, अहो मॅडम, हे कसे झाडं असे आले तर फुलांचे? तर त्याने मला सांगितलं, म्हणले, या आपण फुलं घेतात ना, तिथं भेटतंय आपल्याला एवढं पाकिट भेटतंय, घ्या म्हणली. पुरी अहो, आता आम्ही तर नाही का ना, आता नाही घ्यायला आम्हाला जमणार, म्हणजे आपण भाड्याच्या घरात राहतो, तो कसं घ्यायचं हो, म्हणून आम्ही नाही घेणार. बघा, परी तुमच्याकडे जागा असेल तुम्ही नक्कीच घ्या बघा, आणि कमेंट करून सांगा. अहो, असलं ते झाड आहे ना, तुम्ही आता म्हणता की असं कसं झाड आहे, तुम्हाला वाटन की बापरे एवढं झाड असं भारी कसं काय. अहो, ते झाडं कमजोर असते तर, आणि पावसाळ्यामध्ये असं हलतात ना वाऱ्याने, एवढं भारी दिसतात ना. ते मी बघितलं बाई, एका आपल्या मॅडमच्या दरवाज्यातच बघितलं. मला एवढं आवडलं, मला लय आवडतं असं काही लावायला. परी काय करायचं, जागा आपली आहे, परी आता लांब आहे जागा, काय करायचं, म्हणून मी शांत आहे. बघा, आपली जागेचं जर बांधकाम झालं ना, तर नक्कीच मी ते झाडं फुलांची लावण. आता सध्या तुम्ही तर लावा. अहो, थोड्या बी जागेमध्ये जमते, परी भाड्याच्या घरात प्लॅटमध्ये नाही जमत ना. प्लॅटमध्ये बी जमते, परी माझं कसं इकडं तिकडं जाणं असते ना, पुरींकडं इकडं तिकडं, म्हणून मी लावण आहे. आणि त्याला कसं पाणी रोज घालावं लागतंय. आज नाही घातलं तर उद्या घालायचं, उद्या नाही घातलं तर परवा तरी घालायचं, असं करावंच लागतंय. बघा, चला, रामकृष्ण हरी, राधे राधे, जय शिवराई, जय भीम, अजून म्हणलं तर काय, जय महाराष्ट्र, नमस्कार. बघा ना येडो.